नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील मनोली या शिवारामध्ये। तर आपण जाणून घेणार आहोत का जे शेतकऱ्यांची व्यथा काय असते, तर शेतकऱ्यांचा कामाचा पैसा। तर या संदर्भामध्ये आपल्या सोबत शेतकरी नागरिक आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। का भाऊ आपला पहिला परिचय। मी संदीप विलास सूर्यवंशी मानवलीकर। मी बैल व्यापारी। एका व्यापाऱ्याकडे आपले पैसे उचलेले आहे, तो व्यापारी 20 दिवसापासून घरी नाही, त्यासाठी न्यूज आपण प्रसार करणार आहोत। का बैल म्हणजे कशा संदर्भात दिला आणि काय दिला आणि तुमची व्यवहार काही होते का? पहिले 4-5 वर्षापासून व्यवहार आहे। प्रत्येक वर्षी 4-5 लाखाचा व्यवहार होतोय आणि या वर्षी जास्त पैसे घेतले। तो माणूसच घरी नाही 20 दिवसापासून। का तुम्हाला कसं काय माहिती होतं माणूस घरी नाही असं? त्याच्या घरी जातोय ना मी दररोज, तो घरी सापडत नाही। व्यवहार करताना तुमच्याला काही पहिले देणे घेणे होते का? देणे घेणे होते ना, 2-4 वर्षापासून संबंध आहे, त्याच्यामुळे काय अडचण नव्हती। पैसे जे ना त्याच्याकडून सध्या 10-20 लाख रुपये कर्ज वाटतं त्याच्यावर, घरी सापडा नव्हतं सध्या। कारण काय त्या व्यक्तीचं नाव काय होतं? सलीम खान आहे, आमिर पठाण म्हणून जवळकीचा आहे, मुसलमान आहे। त्याचा आधार कार्ड नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, सगळा आहे, गाडी नंबर आहे, बाकी काय अडचण नाही। जर तुम्ही व्यवहार करीत होते व्यवहार करताना तुम्हाला असं वाटलं नाही का हा व्यक्ती आपल्याला पैसे देईन का नाही देईन, का तुम्ही कसं काय दिले असं नेमकं? म्हणजे तुम्ही काय म्हणजे काही त्यांचं ताब्यात घेतला असन, काही लिहून घेतला असन, काही असन? बाकी नाही काही। मग व्यवहार चांगला होता, माणूस गरीब होता, बाकी काही अडचण नाही। तुम्ही एवढे पैसे दिले नेमकं काहीतरी लिहून घेतला असेल, काही असं म्हणजे बैल दिल ते आपल्याला पैसे नाही घेतले, बैल दिल ते आपल्याला। माझा पुढची भूमिका तुमची काय राहील? काही नाही, आपले पैसे द्यावा, दुसरा काय। 1,30,35,हजार रुपये त्याचे। तर तो व्यक्ती कुठे आहे सध्या काय माहीतच नाही, 15-20 दिवसापासून घरीच नाही। तर मग आता तुम्ही काय करणार? देऊन टाकू बातमी, जिकडे सापडेल तिकडे थोडंफार बक्षीस देऊ समोरच्याला। जो व्यक्ती आपल्याला सांगेल काही माणूस दिसला आपल्याला, त्या व्यक्तीला आपण थोडंफार बक्षीस देऊ। समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला जर तो व्यक्ती सापडून दिला तर काय बक्षीस देऊ त्यांना 2-5 हजार रुपये। बघू शकता आपण त्यांनी बक्षीस सुद्धा ज्या व्यक्तीला आढळल्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल। का मी केबी न्यूज साठी संदीप गायके, वैजापूर।